नमस्कार मित्रांनो, एअसे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही कधीही अनुभवलाय का की चालता चालता पाय अचानक जड पडल्यासारखे वाटतात? थोडा वेळ चाललं की मांड्या भरून येतात किंवा पोटात दुखायला लागतात, कधी कधी पायाला मुंग्या येतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीराच्या आत पूर्वीसारखी उत्साह आणि ताकद उरलेली नाही असं वाटतं। तर तुमच्यासोबतही होतं का? तर याचं उत्तर हो असेल तर केवळ तुम्हाला हे वाढत्या वयाचं लक्षण नाहीये बर का, तर तुमच्या शरीराचा एक इशारा आहे की आता वेळ आली आहे आपला आहार सवय सुधारण्याची, जेणेकरून पायांमधून गेलेली पुन्हा ताकद मिळवता येईल। नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ विशेष करून त्या लोकांसाठी आहे ज्यांना वयाची 50 किंवा 60 ओलांडलेली आहे आणि ज्यांना रोजचं काम करताना थकवा, अशक्तपणा आणि पायदुखीचा त्रास होतो। मंडळी, वय वाढणं हा काही आजार नाही, पण जर आपण योग्य आहार आणि चांगल्या सवयी स्वीकारल्या तर वाढत्या वयासोबतही शरीराची ताकद टिकून ठेवता येते। चला तर मग आज जाणून घेऊया अशा 5 सुपर फूड्स बद्दल आणि एकाच खास पेयाबद्दल जे फक्त तुमचे स्नायू आणि हाडं मजबूत करणार नाही तर तुमच्या शरीरात तो जुना उत्साह परत भरून टाकतील। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा जो पदार्थ आहे तो आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात रोज असतो, पण त्याचे फायदे मात्र जबरदस्त आहेत। चला सुरुवात करूया सकाळच्या एका खास पेयानं जे शरीरात नवीन ऊर्जा भरेल, रक्ताभिसरण वाढवेल। आजकालच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव, अजून अपुरी झोप आणि चुकीच्या सवयीमुळे आपला रक्तप्रवाह आणि हॉर्मोन्स हे पूर्णपणे ताणतणावानं भरलेले आहेत आणि ते असंतुलित होतात आणि बिघडतात। त्याचा परिणाम असा होतो की एनर्जी लेवल खाली येतं आणि आपल्याला लवकर थकवा जाणवू लागतो। अनेक जण याला म्हातारपणाचं लक्षण समजतात, पण खरं कारण हे आहे की तुमचं रक्त योग्य रीतीनं प्रवाहित होत नाहीये, ज्यामुळे स्नायूपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही आणि म्हणून अंगात आळस, कमजोरी, स्टॅमिना कमी झाल्यासारखं वाटतं। यावर उपाय म्हणून तुम्ही फक्त लवंग आणि आल्याचा चहा प्यायलाय, त्यामुळे रक्तवाहिन्या मोकळा होतात आणि रक्तप्रवाह सुधारतो। जेव्हा रक्ताभिसरण चांगलं होतं तेव्हा शरीरात उष्णता, ऊर्जा आणि जोश आपोआप वाढतं। यासाठी तुम्हाला काय करायचंय ते सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। कृती बघा। यासाठी तुम्हाला काय करायचंय, 2 लवंगा, अर्धा इंच आला असलेला तुकडा 2 कप पाण्यात तोपर्यंत उकळायचंय जोपर्यंत पाणी आटून 1 कप होत नाही। सोबत उकळलेल्या ते कप राहतं ते गाळून घ्या आणि जेव्हा ते कोमट असेल तेव्हा त्यात 1 चमचा मध मिसळा। जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर मध टाकू नका। हा तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी पिऊ शकता। जर सकाळी गोळ्या औषधे सुरू असतील तर नाश्ता केल्यानंतर अर्ध्या तासानं हा चहा घेतला तरी चालेल। संपूर्ण थंडीत दिवसाचा हा उपाय करा, शरीरातील उष्णता टिकून ठेवेल आणि तुम्हाला दिवसभर एनर्जी देईल। दुसरा उपाय म्हणजे जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास गरम दुधात 2 ते 3 चिमूटभर हळद मिसळून प्याल तर त्याचे शरीराला अनियमित असे चमत्कारिक फायदे दिसून येतात। दूध हे कॅल्शियम आणि प्रोटीनचं सर्वात सोपा आणि सुरक्षित स्रोत आहे, जे तुमची हाडं मजबूत करतं। हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन शरीराची सूज आणि वेदना कमी करतं। ज्यांना सांधेदुखी, वात, गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे हळद आणि दूध म्हणजे रात्रीचं सर्वोत्तम टॉनिक आहे। लक्षात ठेवा, दूध हे झोपण्यापूर्वी 30 मिनिटांपेक्षा जास्त आधी पिणं फायदेशीर ठरतं। तिसरा पदार्थ म्हणजे तीळ आणि गूळ। आपल्या महाराष्ट्रात थंडीत तिळगुळ हे खूप महत्त्वाचं आहे। आपले आजी आजोबा नेहमी म्हणायचे, थंडीत तिळगुळ खावा, हाडं लोखंडासारखी मजबूत होतात। तिळामध्ये कॅल्शियम, लोह, फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतं, जे हाडं आणि स्नायूंना बळकटी देतात। गूळ शरीरातील विषारी घटक बाहेर काढतं, रक्त शुद्ध करतं आणि त्वरित ऊर्जा देतो। हिवाळ्यात जर तुम्ही सकाळी 2 ते 3 तिळाचे लाडू, तिळगुळाचा छोटा तुकडा खाल्ला तर सांधेदुखी, पायावरची सूज आणि स्नायूंचं दुखणं खूप फरक जाणवेल। आनंदाची गोष्ट म्हणजे या दोन्ही वस्तू आपल्या घरात सहज उपलब्ध असतात। या थंडीच्या मोसमात तिळगुळ खाल्ल्यानं शरीरात ऊब राहते आणि थंडीचा त्रास हा होत नाही। आता आपण बोलूया प्रोटीन बद्दल, पण त्याआधी अजूनही तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा। एअसे मराठी चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या एअसे मराठी चॅनल यूट्यूबला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। म्हातारपण लवकर डोक्यात नाही, पण काय करावं हे बघा मित्रांनो, तुम्हाला शरीरात प्रत्येक वयानं प्रोटीनची गरज असते। काही वेळेला जेव्हा तुम्ही म्हातारे व्हायला लागता, म्हणजे 40 किंवा 50च्या वरती तुमचं वय जायला लागतं, 60च्या वर वय जायला लागतं, तर त्यावेळेला यासाठी आपल्याला प्रोटीन सुद्धा गरजेचं असतं। म्हणजे फुटाणे, भाजलेले चणे किंवा शेंगदाणे खावे, हे दोन्ही नैसर्गिक प्रोटीनचे खजान्यांनी भरलेलं स्रोत मानले जातात। सकाळी किंवा संध्याकाळी मुठभर फुटाणे, थोडे शेंगदाणे खाण्याची सवय लावा। हे केवळ स्नायूंचा अशक्तपणा दूर करत नाही तर शरीराला स्टॅमिना देखील देतात।
जर तुम्हाला रात्री झोपताना पायात गोळे येत असतील किंवा पायात मुंग्या येत असतील, तर हे कमी कॅबिलेशन नावाची जे समजलं जातं, तर खरं तर एक नैसर्गिक औषध आहे. यात आयरन, कॅल्शियम, फायबर असतं, जे रक्तभिसरण सुधारतं, हाडांची सूज कमी करतं. रात्री 1 चमचा मेथी दाणा पाण्यात भिजत घाला आणि सकाळी रिकाम्या पोटी ते पाणी गाळून प्या आणि उरलेले दाणे चावून खा. फक्त 10 दिवसात तुम्हाला जाणवेल की गुडघ्यांचं जखडणं होतं, पायांची सूज होती, कमी होऊ लागते. असं म्हणतात की अक्रोड मेंदूसाठी चांगलं असतं, पण तुम्हाला माहित आहे का, ते शरीराची कमजोरी सुद्धा दूर करतं. अक्रोड हे पूर्णपणे ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं, जे नसा आणि स्नायूंना पोषण देतं. तसेच मनुके किंवा जे बदाम असतात, बेदाणे असतात, यामध्ये लोह आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रक्ताभिसरण चांगलं करतात, थकवा दूर करतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी अक्रोड 10 ते 15 मनुके खायची सवय लावा. तुमच्यासाठी खूप फायद्याचं आहे. यासाठी रात्री झोपताना 2 अक्रोड आणि 10 ते 15 मनुके पाण्यात टाका. त्याला भिजवून घाला. मनुके वेगवेगळ्या वाटीत भिजवा, कारण मनुक्याचं पाणी तुम्हाला सकाळी प्यायचं आहे. सकाळी भिजलेलं अक्रोड आणि मनुके चावून खा आणि वरून ते मनुक्यांना पाणी प्या. तुम्ही बघाल की यामुळे दिवसभराचा उत्साह टिकून राहील. हळूहळू पायामध्ये ताकद परत येऊ लागेल. याशिवाय दिवसातून किमान 15 ते 20 मिनिटं तरी फिरायला जावा. शतपावली करा. पाणी नेहमी खाली बसून प्या आणि हळूहळू घोटच्या दिवसभरात किमान 2 ते 2.5 लिटर पाणी नक्की प्या. जंक फूड, बेकरीचे पदार्थ जसे की बिस्किट असतील, खारी, ब्रेड असेल, पेस्ट्री असेल, पूर्णपणे खाणं बंद करा. पॅकेट बंद फरसाण किंवा चिप्स सुद्धा खाऊ नका, कारण यात मिठाचं प्रमाण खूप जास्त असतं, जे ब्लड प्रेशर वाढवू शकतं. त्यासोबत प्रयत्न करा की दर 1.5 ते 2 तासांनी, जेणेकरून तुम्ही उठून थोडे हालचाल कराल, रक्ताभिसरण व्यवस्थित राहील. तर मंडळी, आज आपण पाहिले असे 5 सुपरफूड, जे फक्त तुमचे स्नायू मजबूत करणार नाही, तर शरीरात पुन्हा नवचैतन्य आणि ताकद भरतील. लक्षात ठेवा, वय वाढणं आपल्या हातात नाही, पण अशक्तपणा रोखणं नक्की आपल्या हातात आहे. तुम्ही हे 5 पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट केले, तर खात्री बाळगा, तुमच्या शरीराला नक्की प्रवास तुमचा मोठा असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप आभार. भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या आणि निरोगी राहा.